हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते तसेच अधिकृत संघटनांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय आनंद दिघे यांची जयंती सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला, युवा तसेच वाडा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सामाजिक, राजकीय व जनसेवेच्या कार्याला अभिवादन केले। हे रक्तदान शिबिर वाडा शहरातील शिवसेना कार्यालयात पार पडले। पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्त केंद्र जव्हार यांच्या सहकार्यानं या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक तरुणांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीनं प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। रक्तदानासारख्या महत्त्वाच्या सामाजिक कार्यात महिलांचा वाढता सहभाग पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। वाडा शहरातील अनेक नागरिकांनी स्वेच्छेनं रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे योगदान दिले। या रक्तदान शिबिरातून संकलित झालेले रक्त परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी उपयोगात आणले जाणार असून अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त व गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे। स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सेवा हाच धर्म या विचारधारेचे हे आयोजन जिवंत उदाहरण ठरले। या सामाजिक उपक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी शिवसेना वाडा शहर शाखेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम वाडा शहरात आदर्श ठरला। दिघे साहेबांचा जिल्हा ठाणा आणि पालघर, जुना ठाणा आणि वाडा म्हणजे साहेबांचं एकदम जवळचं नातं असलेला वाडा शहर आहे। त्याचप्रमाणे आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आज या रक्तदान शिबिराला मिळाला आणि हाच वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्व शिवसैनिक, सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक इथे उपस्थित राहून चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे।